रात्रीची वेळ होती आणि साधना तिच्या रूममध्ये अभ्यासाला बसली होती. पण रात्रीच्या 3 वाजता तिच्या रूममधून विचित्र आवाज येत होते. तिच्या घरचे म्हणजे तिचे आई, बाबा आणि भाऊ तिच्या रूमकडे गेले. दरवाजा उघडला, बघितलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 22 वर्षाची साधना भिंतीवर अशी चिटकली होती जसं काय एखादी पाल. तिचे केस मोकळे सोडलेले, तिचे डोळे जणू रक्त ओकत होते असे लाल. ती उलटी लटकलेली होती. ती तिच्या आवाजात नाही तर गड्याच्या आवाजामध्ये ती ओरडत होती. आणि ट्रेनमध्ये जसे ते लोक टाळ्या वाजून पैसे मागतात त्याच लोकांप्रमाणे साधना पण टाळ्या वाजून बोलत होती. तिचा आवाज, विशेष म्हणजे तिचा आवाज पण तृतीयपंथी माणसासारखा येत होता. साधनाला असं भिंतीवर चढलेलं बघून घरचे खूप टेन्शनमध्ये आले. तिची ही अवस्था आणि तिच्या घरच्यांची दशा कोण्या आजारामुळे किंवा बिमारीमुळे नव्हती झाली. ती झाली होती तिच्या एका चुकीमुळे. जी चूक तिने ट्रेनमध्ये केली होती. तिच्याच गावातील एका भूत साधनाच्या अंगामध्ये घुसलं होतं. साधनासोबत नेमकं काय घडलं ते ह्या स्टोरीमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, कारण अशाच थरारक आणि गावाकडच्या भयकथा मी घेऊन येत असतो. ही गोष्ट साधनाच्या भावाने आपल्यासोबत शेअर केली. साधनाबद्दल तिच्या भावाने बोलायला सुरू करताच त्याचा घसा कोरडा पडला होता. गोष्टीची सुरुवात अहमदनगरमधील एका गावातून होते. ज्या गावात एक छोटंसं रेल्वे स्टेशन आहे. साधना तिच्या फ्रेंडसोबत ट्रिपला निघाली आणि ते पण ट्रेनने. दिसायला सुंदर असणारी साधना सकाळी 9 वाजता तयार होऊन स्टेशनला पोहोचली. ती ट्रिपला जाताना खूपच खुश होती, पण तिला काय माहीत की माघारी वापस येताना तिला या संकटाचा सामना करावा लागेल. ती मस्त ट्रिपला गेली, फ्रेंडसोबत एन्जॉय केला. पण जेव्हा ती वापस येऊ लागली तेव्हा ती ज्या ट्रेनच्या डब्यात बसली होती त्याच डब्यात एक तृतीयपंथी म्हणजे एक किन्नर आला. जनरली किन्नर कोणालाच त्रास देत नाहीत, फक्त 10 रुपये वगैरे मागतात आणि आपण त्यांना द्यायला पाहिजे, कारण त्यांना आपल्याशिवाय दुसरं कोण आहे या जगात. बिचाऱ्यांना कुठलंच सुख नाही भेटत. निसर्गानं त्यांना तसं बनवलं, त्यात त्याचा काय दोष. त्याला शरीर सुख नाही तर नाही, मानसिक सुखसुद्धा भेटत नाही. सख्खे मायबाप पण त्याला या समाजाच्या भीतीने किंवा इज्जतीच्या काळजीने त्याला लहान असतानाच सोडून देतात. म्हणून आपण नेहमीच त्यांना फायनान्शियली मदत केली पाहिजे, जशी जमल तशी, कारण ते कुठे जाऊन आपल्यासारखं काम पण नाही करू शकत. हे समाज त्यांना टोमणे मारून जगू देणार नाही. असो, बिचाऱ्या त्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला विचार करायला सुद्धा फुरसत नाही. असाच एक किन्नर साधनाजवळ त्या डब्यामध्ये आला आणि तिला बघून त्याचं मन भरून आलं. तो सारखाच टक लावून साधनाकडेच बघत राहिला. साधनाने त्याला बघितलं आणि इग्नोर केलं, पण तो तिच्याजवळ येऊन तिला म्हणाला, कासेगावची साधना आहेस ना तू? तेवढ्यात साधना विचारात पडली. तिला कळायलाच मार्ग नव्हता की या माणसाला माझं नाव कसं बरं माहीत आणि गाव पण. तो तिच्यासोबत बराच वेळ बोलत बसला आणि तेवढ्यात तिचा
स्टॉप आला, म्हणजे साधनाचं गाव आलं. वेळ रात्रीची होती. साधना त्याच विचारात घरी आली. 2 दिवसानंतर एका रात्री जवळपास 10 वाजले होते. तिचं खाण्यापिण्याकडे आता लक्ष नव्हतं, कारण साधनासारखं त्या ट्रेनमधल्या प्रसंगाबद्दलच आठवत होती. घरचे सगळे आता झोपले होते. रात्रीची वेळ असल्यामुळे सगळेजण झोपले. घड्याळात आता 3 वाजले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. तेवढ्यात साधनाच्या रूममधून विचित्र आवाज येऊ लागले होते आणि म्हणून तिच्या घरचे सगळे जागी झाले आणि तिच्या रूमकडे गेले. घरच्यांनी बघितलं तर साधना भिंतीवर चिटकली होती आणि गड्याच्या आवाजामध्ये जोरजोरात ओरडत होती. तिचे डोळे लाल, जसं की रक्त उतरलं डोळ्यात. तिचे केस मोकळे होते आणि रूप एकदम विचित्र. तिच्या घरचे पण घाबरले. विचार करा कसा डेंजर अनुभव असेल, कारण मायबापाच्या समोर त्यांची जवान मुलगी अशा या अवस्थेत, म्हणजे भूतासारखी करायली. तिच्या भावानं उद्या सकाळी तिला एका मांत्रिकाकडे नेलं आणि तिच्यावर मांत्रिकाने मंत्र फुकले. ती थोडी शांत झाली. मांत्रिकाने तिला विचारलं, बोल, कोण आहेस तू? ती काहीच बोलली नाही. अजून मांत्रिकाने हवनकुंडात भस्म टाकलं. तेव्हा साधना बोलायला लागली. साधना त्याच घोगऱ्या आवाजात, म्हणजे त्या तृतीयपंथी किन्नरच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मी साधनासोबत शाळेत एकत्र शिकलो. मला ती खूप आवडायची. पण माझं नशीब खूपच खराब होतं. मला माझ्याच घरच्यांनी दुसऱ्या दुनियेत नेऊन सोडलं. मला कसम दिली वापस येऊ नये म्हणून, कारण माझ्या घरच्यांना माझ्या शरीराची म्हणजे जाणीव झाली होती. माझं शरीर सामान्य नव्हतं. मी एक किन्नर आहे. मी साधनाच्या शरीराला नाही सोडणार. खूप दिवसाच्या नंतर मला आज साधना ट्रेनमध्ये भेटली आणि माझं प्रेम जागी झालं. मी साधनाचं शरीर नाही सोडू शकत. तेवढ्यात मांत्रिकाने अजून कुंडामध्ये भस्म टाकला आणि म्हणाला, तू स्वार्थी आहेस. साधनावर जर तुझं खरं प्रेम असेल तर तू तिचं शरीर सोडशील. हे शब्द ऐकताच साधना बिलकुल नॉर्मल झाली. मांत्रिकाने तिला काळा धागा तिच्या हातावर बांधला. त्या किन्नरचं प्रेम खरं होतं म्हणून साधनाचं शरीर वाचलं.